नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. भारतात पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याची हिंमत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं मातृदिन विशेष अभिनव पद्धतीनं साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी ती संधी गमावली आहे. पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. पाकिस्ताननं रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला त्याचं चोख उत्तर मिळालेलंच आहे. जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याची हिंमत भारतात आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती, परंतु पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. पाकिस्ताननं रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार केले जात आहेत. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केलेत. भारतीय लष्कर मजबूत आहे. त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलंय, असे शिंदे म्हणाले. भारतासोबत लढणं सोपं नाही हे पाकिस्तानला माहिती नाही. भारतासोबत लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहिती आहे. बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील. पाकिस्ताननं त्यांच्या कुवतीप्रमाणे वागलं पाहिजे, अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे. पाकिस्तानने आपली नीचपणा दाखवलाय. पाकिस्तानची ही नीच हरकत आहे. खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती, परंतु त्यांनी ती गमावलेली आहे. रात्री त्यांनी जे काही माकडचाळे केले, आपल्या केविलवाना प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा, तो परतवून लावून त्यांना मुंहतोड जवाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे. भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे, संयमी वृत्ती ठेवलेली आहे. पण भारत दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स, दहशतवादाविरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही, समझोता करणार नाही, हे देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलंय. त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे, धडा घेतला पाहिजे आणि आपल्या अवकातीप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे. अन्यथा भारत, त्याला मी पहिला पण म्हणालो, जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याची हिंमत भारतामध्ये. शहबाज शरीफला अजून आशा आहे की सिंधू नदी असेल या काश्मीर प्रश्नावर शहबाज शरीफने पण स्वतः सांगितलं एक ऐसी सीज फायर है, एक ऐसी शस्त्रसंधि है, एक ऐसी शांति है, ये शांति बोल के फिर यहाँ पर हमला कर रहे हैं. ये तो डबल स्टैंडर्ड है और ये डबल स्टैंडर्ड करने वाले धोखेबाज पाकिस्तान को सब लोग मिलकर मुंहतोड़ जवाब देंगे. जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या 7 बड्या नगरसेवकांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शनिवारी माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह 3 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपलं असून केवळ वर्षा अरविंद मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचं बोललं जात होतं. विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होईल असा अंदाज बांधण्यात आला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र हे सारे अंदाज फोल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिंदेंच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय. मात्र भाजपाला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय. गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केलाय. हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्यानं त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर्षा मोरे या एकमेव माजी नगरसेविका कळव्यात शिल्लक राहिल्या असून त्यांच्या भूमिकेमुळे कडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे आता कळव्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्वच संपलंय.
ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं यंदाचा मातृदिन एका विशेष आणि अभिनव पद्धतीनं साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जन्मदात्या आईसोबतच जीवनाचा खरा पोषण करत असलेल्या निसर्गाचंही आदरानं स्मरण केलं गेलं. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणं हा आहे. या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवणं आणि त्या दिशेनं कृती करण्याची प्रेरणा देणं अपेक्षित आहे. यासाठी खूप छान प्रतिसाद मिळाला. पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांनी विशेष मार्गदर्शन केलं. या प्रसंगी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार कैलास महापरे, दीपक दळवी, ठाणे शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे कसबर ऑक्स्टिन, भरत आणि खिंडी, महेंद्र मोने, मिस्त्री भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशनचे मोहन शिरकर, अमन कोईरी, मॅको बँकेचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक पलवलकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. 22 जून 2023 रोजी कल्याणमधील तिसगाव इथे दूषित गटारात साफसफाईचं काम करताना 22 वर्ष सफाई कर्मचारी ऋतिक कुरकुटे हा आदिवासी तरुण मरण पावला. वारंवार अर्ज विनंत्या करूनही नियमानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका टाळाटाळ करत असल्यानं ठाणे जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागानं दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी 14 मे रोजी दुपारी 3 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऋतिक कुरकटेच्या कुटुंबियांसमवेत श्रमिक जनता संघ आणि म्यूज फाउंडेशन आणि ठाण्यातील विविध संघटनांच्या वतीनं निदर्शनं आयोजित करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयात श्रमिक जनता संघ युनियननं जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनानं पुणे येथील सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊनही कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करण्यास टाळाटाळ करते. त्यामुळे ऋतिक कुरकटेच्या कुटुंबियांसमवेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत. ठाण्यातील न्यायप्रिय नागरिक आणि संस्था संघटनांनी ऋतिकच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि म्यूज फाउंडेशनचे राकेश घोलप यांनी केले. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत मसाल्याची अनेक दुकानं आहेत. मात्र ध्वनी प्रदूषणामुळे या मसाला गिरण्या ठाणे महापालिकेकडून सील करत बंद करण्यात आल्यात. ठाणे महापालिकेनं सील केलेल्या मसाला गिरण्यांमुळे एकाच मसाला गिरणीवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून लोक ठाण्यातील मसाला बाजारपेठेत मसाला घेऊन त्याच ठिकाणी कुटण्यास येतात. मात्र गेल्या 2 दिवसांपासून रांगेत उभे असलेल्या महिला आक्रोश करताना दिसत आहेत. पालिकेनं लवकरात लवकर बंद केलेल्या मसाला गिरण्या सुरू कराव्यात अशी विनंती व्यापाऱ्यांनी आणि महिला वर्गाने केली आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी सांगितलं की देशात जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती असते तेव्हा आपण एकजूट दाखवणं हीच खरी देशभक्ती आहे. आमच्या नेत्यांचं धोरण हेच सांगतं की एकसंघ राहणं गरजेचं आहे. कोण चूक कोण बरोबर हे नंतर पाहू, पण सध्या देशात दुफळी दाखवणं योग्य नाही. आव्हाड यांनी 1971च्या भारत पाक युद्धाचा दाखला देत म्हटलं तेव्हा इंदिरा गांधींनी रामलीला मैदानावरून जनतेला संबोधित केलं. अमेरिका जेव्हा धमकी देत होती तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की भारत कोणालाही घाबरणार नाही. हा बाणा आजही आदर्श आहे. आमच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कोण आहे? तो आमच्या देशाच्या धोरणावर प्रभाव टाकू शकत नाही. ट्रम्प हा राजकीय नेता नाहीच, तो व्यावसायिक आहे. त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण धोरणात्मक नेतृत्व देण्याची क्षमता नाही. रिचर्ड निक्सन, बिल क्लिंटन, हेनरी किसिंजर हे खरे राजकारणी होते. ही सूट दाखवायला हवी असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं आमचं धोरण. चूक का बरोबर आहे नंतर बघू. आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणं मला काही योग्य वाटत नाही. आता असं आहे की आता आपण मी तरी याच्यावर बोलणं, स्वार मी छोटा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याची माझी तरी इच्छा नाही. नाही, मला काय बोलायचं इंदिरा गांधींचा इतिहास मी आजच माझ्या एका लेखात लिहिलेला आहे की 1971चं युद्ध सुरू होण्याच्या आधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना घेऊन इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि व्हाईट हाऊस मध्ये जेव्हा त्यांना जीवन देण्यात आलं
म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्याला जेवणासाठी व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्या जेवणाला जगाचे सगळे प्रतिनिधी जे अमेरिकेत असतात इतर राष्ट्रांचे सगळे त्या जेवणाला उपस्थित असतात. हेनरी किसिंजर त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री आणि रिचर्ड निक्सन त्यावेळेसचे अध्यक्ष अमेरिकेचे यांनी अतिशय धमकावणीच्या सुरात इंदिरा गांधींना तथाकथित समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पाकिस्तानला हे करू नका, बांगलादेशची बाजू घेऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका. इंदिरा गांधीने सांगितलं की भारत हा कुठल्याही राष्ट्रामध्ये स्वतःहून जात नाही, पण जर माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये अत्याचार होत असतील, अनाचार होत असतील तर त्या राष्ट्राबरोबर त्यांच्याबरोबर त्या लोकांबरोबर राहणं हा माझा नैतिक धर्म आहे, हा भारताचा धर्म आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून उद्या मंगळवारी दुपारी 1 वाजता इयत्ता 10वीचा निकाल मंडळानं जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. 5 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल लागला. तेव्हापासून 10वीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 10वीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचं अगोदरच स्पष्ट केलं होतं. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील. निकालाची प्रत देखील घेता येईल. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजच्या 5 दिवसात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन मंडळानं केलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, भारतात पाकिस्तानचं नामोनिशाण मिटवण्याची हिंमत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं मातृदिन विशेष अभिनव पद्धतीनं साजरा. आवाज माझा .tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.